माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत सुषमा आजी मुलमुले आज तुमच्यासाठी श्रीराम कथेचा 20वा भाग घेऊन आली आहे. 19व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की राम आणि सुग्रीव हे दोघं आता एकमेकांचे पक्के मित्र झाले होते आणि आपल्या धाकट्या भावाला म्हणजे सुग्रीवाला विनाकारण त्रास देणाऱ्या, त्याच्याशी विनाकारण शत्रुत्व घेणाऱ्या वालीला रामाने ठार मारलं होतं. आता पुढे काय झालं ते सांगते हां. आता ठरल्याप्रमाणे सुग्रीव हा किष्किंधेचा राजा झाला होता. त्याची पत्नी रुमा हिची देखील वालीच्या कैदेतून मुक्तता झाली होती. वालीची पत्नी तारा हिच्याशीही सुग्रीवाने विवाह केला आणि ते सगळेजण तिथे आनंदाने राहायला लागले. सुग्रीवाने रामलक्ष्मणाला सुद्धा आग्रह केला की आता तुम्ही देखील आमच्याबरोबर किष्किंधा नगरीत आमचे पाहुणे म्हणून राहा, पण रामाने त्याला नकार दिला. राम म्हणाला की सुग्रीवा, माझ्या वडिलांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे मला वनवासात राहणं आवश्यक आहे, त्यामुळे मी आणि लक्ष्मण ऋषमुख पर्वतावरील गुहेमध्ये राहू. पण आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे 4 महिने आपल्याला काही सीतेचा शोध घेता येणार नाही, म्हणून हे पावसाळ्याचे 4 महिने तू सुद्धा आपल्या राजवाड्यात विश्रांती घे. त्याच्यानंतर मात्र सीतेचा शोधण्याच्या कामामध्ये तुला आम्हाला मदत करावी लागेल. सुग्रीव हो म्हणाला. पण काय झालं की राजा झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारची मौजमजा करण्यामध्ये तो इतका गुंग होऊन गेला की 4 महिने काय 6 महिने उलटून गेले तरीसुद्धा त्याला रामाच्या कामाची आठवण येईना. रामाला दिलेलं वचन तो विसरून गेला. आता मात्र रामाला त्याचा राग आला. राम लक्ष्मणाला म्हणाला की लक्ष्मणा, तू ताबडतोब किष्किंधेला जा आणि सुग्रीवाला त्याच्या वचनाची आठवण करून दे. राम लक्ष्मणाबरोबर ऋषमुख पर्वतावर त्यांची सेवा करण्यासाठी हनुमान देखील राहत होता. हनुमानाला रामाचा रूप, रामाचा विनयी स्वभाव, रामाची कर्तव्यनिष्ठा, रामाचं शौर्य, सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती हे सगळं खूप आवडत होतं आणि त्यामुळे तो रामाचा अगदी परमभक्त बनला होता. राम रागवला आहे हे कळताच त्यांनी सुग्रीवाला जाऊन सांगितलं की लक्ष्मण तुझ्याकडे येतो आहे रागावलेला. तेव्हा सुग्रीव घाबरला. लक्ष्मणाचा राग किती भयंकर आहे त्याला माहीत होतं, त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या संपूर्ण वानर सेनेला किष्किंधेमध्ये गोळा होण्याचे आदेश पाठवले आणि आपल्या ताराराणीला सांगितलं की तू जाऊन लक्ष्मणाचं स्वागत कर. ताराराणींनी लक्ष्मणाला सांगितलं की सुग्रीवानी आपली सेना गोळा करायला सुरुवात केलेली आहे. हे ऐकून लक्ष्मणाचा राग शांत झाला. आता सुग्रीवाने आपल्या प्रचंड सेनेचे 4 भाग केले. त्यापैकी 3 भाग त्याने पूर्व, पश्चिम आणि उत्तर या दिशांना पाठवले. पण सीतेला रावण दक्षिण दिशेकडे घेऊन गेला आहे हे त्याला माहीत होतं, त्यामुळे त्याने अंगद, नील, हनुमान आणि जांबुवन ह्या आपल्या खूप शूर सेनापतींच्या बरोबर खूप मोठी सेना दिली आणि त्यांना दक्षिण दिशेकडे पाठवलं. हनुमान अतिशय हुशार होता, अतिशय बुद्धिमान होता. त्यांनी रामाला विचारलं की श्रीरामा, जेव्हा सीतामाई आम्हाला भेटतील तेव्हा आम्ही तुझ्याकडूनच आलो आहोत, तुझे दूत आहोत, यावर त्यांचा विश्वास कसा बसेल. राम म्हणाला, अरे हो. मग रामाने आपल्या बोटातली अंगठी काढून हनुमानाला दिली आणि सांगितलं की ही अंगठी जेव्हा तुम्ही तिला दाखवाल तेव्हा तिचा नक्कीच तुमच्यावर विश्वास बसेल. ती अंगठी हनुमानाने आपल्याजवळ सांभाळून ठेवली आणि ते सगळेजण दक्षिण दिशेकडे निघाले. वाटेत त्यांना खूप गावं, पर्वत, नद्या, दऱ्याखोरे, जंगलं असे भाग लागले. ते सगळे भाग त्यांनी अगदी पिंजून काढले, पण सीतामाई त्यांना कुठेही सापडेना. ते सगळेजण अगदी निराश होऊन गेले. वणवण भटकून बिचारे अगदी थकून गेले होते आणि असं करता करता ते समुद्राच्या काठापर्यंत येऊन पोचले होते. त्यांना कळे ना की आता समुद्राच्या पलीकडे सीतामाईचा शोध कसा घ्यायचा आणि त्यांना मिळालेली 1 महिन्याची मुदत देखील संपत आली होती. सुग्रीवाने सगळ्यांना बजावून सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत तुम्हाला हे काम करून परत यायचं आहे, नाहीतर मी सगळ्यांना खूप मोठी शिक्षा देईन. त्यामुळे ही 1 महिन्याची मुदत संपत आलेली होती. आता आपण याच ठिकाणी आपले प्राण त्याग करूया, म्हणजे आत्महत्या करूया, असा विचार अंगदाने सगळ्यांसमोर मांडला. पण अंगदाचं हे बोलणं संपत नाही, तोच त्यांना पर्वतावरून एक माणसासारखा आवाज ऐकू आला. अरे वा, हे तर खूप छान झालं, मला बसल्या जागी आहे ती शिकार मिळेल. सगळ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं तर एक खूप मोठ्या आकाराचा म्हातारा असा गृध्र पक्षी पर्वतावरून बोलत होता. ते बघून हनुमान म्हणाला, वा वा, बघा काय न्याय आहे. एका गृध्र पक्षाने म्हणजे जटायूने आम्हाला रामाच्या कामात मदत केली होती, त्यासाठी त्यांनी स्वतःचे प्राण देखील दिले. आणि हा एक दुसरा गृध्र पक्षी, हा आम्ही रामाची सेवा करायला निघालेलो, रामाला मदत करायला निघालेलो, आम्हाला खाण्याच्या गोष्टी करतोय. हे ऐकून तो पक्षी एकदम आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, काय म्हणाला तुम्ही? जटायूचं नाव घेतलं, तुम्ही त्याला कसे का ओळखता? हनुमानाने म्हणाला की ते मी तुला सांगतो, पण तू कोण आहेस ते आम्हाला सांग. त्यावर तो पक्षी म्हणाला
की माझं नाव संपाती आहे आणि मी जटायूचा मोठा भाऊ आहे. आम्ही दोघं लहान असताना एकदा आम्ही सूर्याकडे झेप घेतली होती आणि जसे जसे आम्ही सूर्याच्या जवळ गेलो तशी तशी उष्णता वाढत गेली आणि आम्हाला चटके बसायला लागले. मग धाकट्या भावाला त्रास होऊ नये म्हणून मी त्याला माझ्या पंखांखाली घेतलं, पण माझे पंख सूर्याच्या उष्णतेने जळून गेले आणि आम्ही दोघंही पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडलो. तेव्हापासून माझ्या भावाशी भेट नाही. त्याचं काय झालं ते सगळं तुम्ही मला व्यवस्थित सांगा. तेव्हा हनुमानाने त्याला सगळी हकीकत सांगितली. जटायू मरण पावला हे ऐकून संपातीला खूप वाईट वाटलं आणि त्याला रावणाने मारलं हे कळल्यावर त्याला रावणाचा अतिशय राग आला. रावणाला जरूर शिक्षा झाली पाहिजे असं तो सारखं म्हणायला लागला. तेव्हा अंगद त्याला म्हणाला की हो, आम्हालासुद्धा रावणाला शिक्षा करायची आहे, पण तो कुठे राहतो हेच आम्हाला माहीत नाही. तेव्हा तो संपाती म्हणाला की रावण कुठे राहतो हे मला माहीत आहे. या समुद्रापासून आतमध्ये 100 योजनं दूर, योजनं म्हणजे आता जसं आपण अंतर किलोमीटर्समध्ये मोजतो ना, तसं जुन्या काळी योजन हे अंतर मोजण्याचं एक परिमाण होतं. तर समुद्रापासून 100 योजनं आतमध्ये लंका नावाचं एक बेट आहे आणि त्या बेटावर रावण राहतो आणि तो सीतेला बहुतेक त्याच ठिकाणी घेऊन गेलेला आहे. एवढं बोलल्यानंतर जटायूनी संपातीने समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आपल्या भावाच्या नावाने तर्पण केलं. त्याबरोबर त्याला नवीन पंख फुटले आणि तो विंध्य पर्वतावर उडून गेला. आता हा एवढा मोठा समुद्र पार करून लंकेला कसं पोचायचं आणि सीतामाईचा शोध कसा घ्यायचा याविषयी त्या सगळ्या वानरांमध्ये विचारविनिमय सुरू झाला. बालमित्रांनो, याच्यापुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. पण आजच्या भागातून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा जो कोणी आपल्याला मदत करतो त्याच्या उपकारांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. कारण आपल्याला मदत करण्यासाठी त्या व्यक्तीने खूप त्रास सहन केलेला असतो. सुग्रीव ज्याप्रमाणे रामाचे उपकार विसरला तसं आपण कधीही करायचं नसतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल ना? चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.